नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, तुम्हाला आठवत असेल तर 2022च्या अशाच दसरा वगैरे गणपती या सुमाराला उर्वरित शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एक डरकाळी फोडली होती की आता लवकरच मी घराबाहेर पडणार आहे आणि अख्खा महाराष्ट्र पिंजून काढणार आहे. ठाण्याच्या टेंबी नाक्यापासून माझ्या दौऱ्याला सुरुवात होईल आणि प्रबोधन यात्रा निघेल. तिचा समारोप कोल्हापूरच्या बिंदू चौकात होणार आहे. काय झालं का मित्रांनो? ना टेंबी नाक्याची सभा झाली, ना बिंदू चौकातली सभा झाली, ना तिथे उद्धव ठाकरे हजर राहिले. हां, मग टेंबी नाक्याची सभा ठरल्या दिवशी घेण्याची जबाबदारी सुषमा अंधारे आणि भास्कर जाधव यांच्यावर टाकण्यात आली आणि त्यांची निघालेली जी काय प्रबोधन यात्रा होती ती मला वाटते पालघरपर्यंत गेली आणि पालघरनंतर भास्कर जाधव त्या यात्रेतून अंतर्धान पावले आणि पुढे एकट्याच सुषमा अंधारे जात राहिल्या. त्या जळगाव वगैरे कुठे कुठे फिरत अखेरीस अंबाजोगाईला त्यांनी मिळेल तसं त्या यात्रेचा समारोप करून टाकला. पण उद्धव ठाकरे महाराष्ट्र पिंजून काढायला निघाले होते. ते पिंजण्याऐवजी महाराष्ट्राची वज्रमूठ आवळत बसले आणि अशा 3-4 सभा झाल्यानंतर वज्रमूठ सभासुद्धा बंद पडल्या. ऐकले तुम्ही? शेवटची वज्रमूठ सभा 1 मे 2022ला झाली. त्यानंतर वज्रमूठ सभा झालेली नाही. हां, बारीक सारीक इतर सभा झाल्या. सांगायचा हेतू असा, तो महाराष्ट्र पिंजून आता किती आणखीन पिंजणार आहेत हा पडलेला प्रश्न आहे. अजून पिंजून झाला नाही का? अजून नाही झालेला पिंजून, कारण आता ते पिंजरं झाले बाजूला आणि वेगवेगळ्या लोकसभा मतदारसंघाचे आढावे घेण्याचं काम चालू आहे. त्यातून काय होणार आहे ते त्यांचं त्यांनाच माहिती. पण ही झाली उबाठा शिवसेनेची गोष्ट. दुसऱ्या बाजूला शरद पवार यांनी सुद्धा असाच मोठा निर्धार केलेला होता. तुम्हाला आठवत असेल तर आदित्य ठाकरे यांच्या 1 जुलैच्या मुंबई महापालिकेवरच्या अफाट मोर्चानंतर दुसऱ्याच दिवशी अजितदादा पवार यांनी राष्ट्रवादीमध्ये बंड केलं आणि ते थेट सरकारमध्ये सहभागी झाले. 40-42 आमदार घेऊन गेले. पत्रकारांसकट राष्ट्रवादी काँग्रेसचे सगळे नेते अचंबित होऊन राहिलेले होते. त्याच्या दुसऱ्या दिवशी मग शरद पवारांनी यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये आणि अजितदादा आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी बांद्रा रेक्लेमेशनला MET काय ते संकुल आहे त्यामध्ये आपापल्या मोठ्या सभा घेतल्या. त्यापैकी आपल्या चव्हाण सेंटरच्या सभेमध्ये मला वाटते शरद पवारांनी गर्जना केली होती की आता मी परत नव्याने पक्ष उभा करायला निघालेलो आहे. आता मी अख्खा महाराष्ट्र पिंजून काढणार आहे. महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात जाऊन सभा घेणार आहे आणि माझी सुरुवात ही कुठे पुण्याच्या शिरूरमधून होणार असं सांगितलं होतं. पण ती काय शिरूरला अजून सभा झालेली नाही. मात्र आठवडाभर गेल्यानंतर छगन भुजबळांच्या येवला या मतदारसंघात शरद पवारांनी सभा घेतली आणि आपण कसे दक्षिण दिग्विजयाला किंवा कुठच्या तरी विक्रम करायला निघालो आहे अशा थाटात भाषणं केली. परत 10-12 दिवस झाले मग धनंजय मुंडे यांच्या अंबाजोगाई परळी वगैरे मतदारसंघामध्ये जाऊन शरद पवार गरजले. त्याच्यानंतर कोल्हापूरला एक छोटी खानी सभा झाली. पुढे शुकशुकाट. उद्धव ठाकरे पिंजायला महाराष्ट्र निघाले होते. त्याचं एक पीससुद्धा कुठे उडालेलं नाही जवळजवळ वर्षभरानंतर. त्यानंतर शरद पवार महाराष्ट्र पिंजायला निघाले. त्यातूनही कुठला कापूस इकडचा तिकडे झालेला दिसलेला नाही, कापसाचा पुंजका. मग हे लोक करतायत का हा प्रश्न पडतो.
काय करतायत? महाराष्ट्र पिंजणार म्हणजे तरी यांच्या व्याख्येचा अर्थ काय असतो? कारण एक गोष्ट आणखीन झालेली आहे की या लोकांनी महाराष्ट्र पिंजून काढण्याच्या गर्जना केल्यानंतर 3 महिन्यात आणि उद्धव ठाकरे यांच्या बाबतीत 1.25 वर्षात आणखीन उरले सुरले काही लोकसुद्धा सातत्याने बंडखोर गटात जाऊन दाखल होत आहेत आणि उबाठा आणि शरद पवार गट यांची अशक्तता, दुर्बलता प्रतिदिन वाढते आहे. हे दोनही पक्ष आज माध्यमाच्या पलीकडे उरलेले नाहीत, अजिबात उरलेले नाहीत. टी व्हीच्या चर्चेत प्रवक्ते दिसतील, कॅमेरा समोर आला की तावातावाने बोलताना दिसतील, पण संघटना पातळीवर शरद पवारांचा गट असो किंवा उद्धव ठाकरे यांचा गट असो, त्यांनी काहीतरी मोठं आंदोलन केलं वगैरे वगैरे असं दिसलेलं नाही. जनता आमच्या सोबत आहे असं युवराज आदित्य ठाकरे छाती ठोकून सांगत असतात, पण जे लोक त्यांच्याबरोबर आहेत ते दिसत नाहीत. मित्रांनो, ते लोक असते आजसुद्धा. आदित्य ठाकरे सांगतात ना की आमदार गेले असली तरी जनता आमच्या सोबत आहे, मराठी जनता आमच्या सोबत आहे. ती मराठी जनता त्या देवरुख नावाच्या महिलेच्या बचावाला धावून आली असती आदित्य ठाकरे यांच्याबरोबर असती तर. पण आदित्य ठाकरे आणि त्यांचे वडील हे आपल्या घरातच बसलेले आहेत, बाहेर पडत नाहीत, कॅमेरा आल्याशिवाय बाहेर येत नाहीत. शरद पवारांची तीच कथा आहे. मग या लोकांनी पिंजून काढणार गर्जना केल्या. तो पिंजलेला महाराष्ट्र ठेवलाय कुठे? आता एवढा अख्खा महाराष्ट्र पिंजला, तो झाकून पाकून ठेवण्या एवढं मोठं गोदाम ना पवारांकडे आहे ना उद्धव ठाकरेंकडे. म्हणजे तो उघड्यावर ठेवलेला असेल ना पिंजलेला महाराष्ट्र. तो पिंजारी असतो म्हणजे टॉय 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 असं वाजवत जातो आणि तुमच्या गाद्या जुन्या वगैरे असल्या की फाडून त्याचा कापूस काढून तो पिंजतो. अक्षरशः घट्ट झालेले कापसाचे जे गोळे असतात ते पिंजून तंतू वेगळे करतो आणि असं फुगीर बनवतो आणि मग त्याच्या उश्या आणि गाद्या बनवल्या जातात. त्यासाठी जो पिंजलेला कापूस असतो त्या एका गादीचा कापूस असा एवढा प्रचंड दिसतो. तसा शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी पिंजलेला महाराष्ट्र नेमका ठेवलाय कुठे हा प्रश्न मला पडला आहे आणि माझ्यापेक्षा तो माध्यमांना पडला पाहिजे. पण माध्यमांची वरचा मजला रिकामा आहे आजकाल, वरचा मजला रिकामा आहे. त्यामुळे रोज उठून ती बकवास चालते, पिंजणार ते पिंजलेलं ठेवलंय कुठे हे दाखवा, असंही बोलायची हिंमत माध्यमात आज उरलेली नाही. मला इतकाच प्रश्न पडला आहे की तो पिंजलेला जो काय महाराष्ट्र आहे त्याचा शरद पवार आणि उद्धव ठाकरे मिळून गाद्या किंवा उशा कधी बनवणार आहेत? कुठच्या पिंजाऱ्याला बोलवलेलं आहे? बोलवलं आहे का? काय ते मित्रांनो, इतकं काय म्हणतात त्याला, विरोधी राजकारणसुद्धा निरर्थक बिनबुडाचं होऊन गेलं आहे. वाईट एका गोष्टीचं वाटतं की हे इतके पवारांसारखे जाणते नेतेसुद्धा आजकाल फक्त माध्यमात उरलेले आहेत, जमिनीवर उरलेले नाहीत मित्रांनो, नाही उरलेले. ज्या प्रकारे पवारांना लोक सोडून गेले त्यानंतर त्यांच्याकडे ठणकावून बोलू शकेल अशी माणसं उरलेली नाहीत. रोहित पवार अचकट विचकट बोलत असतात आणि सुप्रियाताई उपरोधिक बोलताना आपलाच पाय कुठच्या तरी फाटक्यात अडकवून घेतात. आणि उरले शरद पवार. बाकी जितेंद्र आव्हाड यांनी तर आजकाल मला वाटते मौन धारण केलेलं आहे. मुद्दा असा आहे की जे पवार इतका मोठा पक्ष नव्याने उभा करायचा म्हणून कंबर कसून महाराष्ट्र पिंजून काढायला बाहेर पडले होते, त्याचं पुढे काय झाले कोणीतरी त्यांना एका पत्रकार परिषदेत विचारा ना, विचारा. कोण भाजपचा केंद्रीय मंत्री आला उदयनराजेंच्या साताऱ्यामध्ये आणि त्यांनी पत्रकार परिषद घेतली तर उदयनराजे कॉलर कशी उडवतात याच्यावर धाडसी प्रश्न विचारणारे जे महान पत्रकार आहेत मराठीतले, त्यांना शरद पवार किंवा उद्धव ठाकरे यांना पिंजलेला महाराष्ट्र कुठे ठेवला आहे
हा प्रश्न का विचारता येत नाही? का विचारता येत नाही? थुंकतील यांच्या तोंडावर. अरे संजय राऊत थुंकतात तर पवार किंवा उद्धव ठाकरे थेट तोंडावर थुंकल्याशिवाय राहणार नाहीत. संजय राऊत माईकवर थुंकतात. एवढी अगतिकता आणि लाचारी आलेली आहे. म्हणूनच असे प्रश्न सामान्य जनतेला पण पडणार आहेत की पवारांनी उद्धवरावांनी जो पिंजून काढलाय महाराष्ट्र तो ठेवलाय कुठे? का आपले शब्द आहेत म्हणून वापरायचे. उचलली जीभ लावली टाळ्याला म्हणतात, त्यापेक्षा वेगळा प्रकार नाही आहे. महाराष्ट्र पिंजून काढणार. अरे किती जिल्हे फिरला सांगा. काय 30-36 जिल्हे आहेत महाराष्ट्राचे. त्यापैकी किती जिल्ह्यात आत्तापर्यंत वर्ष सव्वा वर्षात उद्धव ठाकरे गेलेत? किती जिल्ह्यात गेल्या 3 महिन्यामध्ये शरद पवार जाऊन आले? म्हणजे गेले असतील, कोणाच्या लग्नाला गेले असतील, कोणाच्या पुस्तक प्रकाशनाला गेले असतील, पण त्याला पक्षाची नवी उभारणी करणं म्हणत नाहीत. पक्षाच्या उभारणीसाठी शरद पवार नेमके कुठे कुठे गेले आणि पक्षाची काय नवी बांधणी केली? कारण लोकसभेसाठी आता मी बोलतोय त्यानंतर 5 महिने उरलेत. ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारीमध्ये म्हणजे आजपासून 5व्या महिन्यामध्ये लोकसभा निवडणुकीची वेळापत्रकं जाहीर होणार आहेत. किती फेऱ्यांमध्ये मतदान होणार, प्रत्येक फेरीत किती मतदारसंघात, कुठल्या कुठल्या राज्यात, किती तारखेला, हा सगळा तपशील फेब्रुवारी महिन्यात जाहीर होणार आहे. पुढे त्यानंतर श्वास घ्यायला सुद्धा राजकीय पक्षांना वेळ उरलेला नसेल. आजपासून फक्त 4 महिन्यानंतर, जानेवारी 31 नंतर कधीही लोकसभा निवडणुकीची म्हणजे वेळापत्रकाची घोषणा होईल. 4 महिने उरलेले असताना निवडणुकीला आव्हानात्मक आपण नव्याने कुठली पक्ष बांधणी केली आहे याचा एक क्षुल्लक पुरावा सुद्धा ना उद्धव ठाकरे दाखवू शकतायत, ना शरद पवार दाखवू शकतायत. आणि त्यामुळे माध्यमातली बकवास या पलीकडे उबाठा आणि राष्ट्रवादी सुप्रिया गट यांना काडीचाही अर्थ उरलेला नाही. त्यामुळे कोणाला किती जागा मिळणार वगैरे वगैरे जे फुकाचे अंदाज आणि खोट्या नाट्या चाचण्या विविध मराठी वाहिन्यांवरून दाखवल्या जातात त्याला काडीचाही अर्थ नाही. कारण शेवटी ज्याला लोकांनी मतं द्यायची तो उमेदवार असावा लागतो आणि उमेदवाराचा पक्ष असावा लागतो आणि त्या उमेदवाराची निवडणूक लढवणारी एक कार्यकर्त्यांची फौज असावी लागते. त्याला राजकीय पक्ष म्हणतात. तो पक्ष, ती संघटना आज उद्धव ठाकरेंकडे उरलेली नाही की शरद पवारांकडे उरलेली नाही. हां, जेव्हा जेव्हा हे मोठे नेते येतात त्यांच्यासमोर तोंड दाखवायला भरपूर गर्दी जमा होते, पण त्यांची पाठ वळली की तिथे पक्ष नावाची चीज उरलेली नसते. आणि याच कारणास्तव एक एक करत माजी नगरसेवक, माजी गटप्रमुख, माजी शाखा प्रमुख उद्धव ठाकरेंची साथ 1.25 वर्षानंतरही सोडून जात आहेत. शरद पवार आणि सुप्रियाताई यांची साथ सोडून लोक जात आहेत. कारण हळूहळू जगाला दाखवता येतं, थापा मारता येतात, खोट्या जाहिराती देता येतात, पण ग्राहक मतदार असतो आणि तो मतदार दुकानात येईल तेव्हा दुकानात माल असावा लागतो. तुमचा पक्ष निवडणुकीच्या रिंगणात दिसावा लागणार आहे. त्याची बोंब आहे. अजितदादा सगळं ताट उचलून घेऊन गेलेत. तुमच्यासमोर खरकट तार किंवा पत्रावळ शिल्लक आहे. तीच गोष्ट एकनाथ शिंदेंची आहे. ते पक्षातले झुंजणारे, लढणारे, टक्कर देणारे कार्यकर्ते घेऊन गेलेले आहेत. तुमच्याकडे फक्त तुमच्या तोंडासमोर गर्दीला उभे राहणारे तेवढेच लोक उरलेत. आपापल्या विभागात काम करणारे किती उरलेत? जरा चाचपणी करा आणि मग दिसेल
की आपापल्या विभागामध्ये काम करणारे उबाठा किंवा राष्ट्रवादीचे कार्यकर्ते महाराष्ट्रात किंवा मुंबईत उरलेले नाहीत. त्यामुळे पक्ष पिंजून महाराष्ट्र पिंजून काढणार असं उद्धव ठाकरे म्हणाले किंवा शरद पवार म्हणाले तेव्हा आपला उरला सुरला पक्षसुद्धा विस्कटून टाकणार असं त्यानं म्हणायचं होतं का? असं म्हणायचं होतं? भाडोत्री गर्दी जमवता येते पण त्याला पक्ष म्हणत नाहीत. त्याला पक्ष म्हणत नाही. निवडणुकीमध्ये झुंजीला उभं राहणारा कार्यकर्ता आणि त्यांचा जमाव लागतो त्याची वानवा आहे. आणि म्हणूनच 1.25 वर्षापूर्वी ज्या गर्जना केल्या महाराष्ट्र पिंजून काढायच्या त्यातल्या 10 सभासुद्धा पिंजून काढण्याच्या उद्धव ठाकरे घेऊ शकले नाहीत. आणि शरद पवारसुद्धा गेल्या 3 महिन्यामध्ये जुलै ऑगस्ट सप्टेंबर 3 महिने झाले आता 3 महिन्यामध्ये शरद पवारसुद्धा महाराष्ट्रात 10 सभा पक्षाच्या नव्या बांधणीसाठी घेऊ शकलेले नाहीत ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून मग खोचकपणे विचारावं लागतं जो महाराष्ट्र तुम्ही पिंजून काढला तो पिंजलेला महाराष्ट्र ठेवलाय कुठे आणि त्याच्या गाद्या आणि उशा कधी शिवून येणार? मित्रांनो आता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.